हाय हॅलो नमस्ते सर्वांना. तर मी आहे अश्विनी आणि तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर हा माझा पहिला मोठा व्लॉग आहे जो की तुम्हाला पूर्ण बघायचा आहे आणि बघून झाल्याच्या नंतर चॅनलला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे. चला तर व्लॉग कंटिन्यू करूयात. गरम चाय की प्याली हो. तर आमचं मालवण बऱ्यापैकी फिरून झालेलं आहे आणि आम्ही मालवणच्या मेमोरीज कलेक्ट करून आता वळतोय रत्नागिरीकडे. आमच्या श्रियासोबत मला थोडे व्हिडिओ आणि फोटोज काढायचे होते, पण तिचं म्हणणं आहे की मला तुझ्यासोबत नाही काढायचे. रत्नागिरीत जाण्याआधी आम्ही कुणकेश्वर मंदिरात आलो. कुणकेश्वर मंदिर हे भगवान शिवाचे तीर्थक्षेत्र असे मानले जाते. अंगात चुप कर कुत्ते. त्यानंतर आम्ही दाभोळे गावातील पोखरबाव म्हणजे श्री क्षेत्र सिद्धिविनायक गणपतीचे मंदिर येथे आलो. ह्या मंदिराच्या अवतीभोवती खूप हिरवळ आहे आणि इथे 12ही महिने पाणी असतं. हे पाणी तुम्हाला दिसल्याप्रमाणे खूप नितळ आणि स्वच्छ आहे. या मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे या मंदिरामध्ये पंचमुखी शिवलिंग आहे. मालवण ट्रिपमधील आमचं लास्ट आणि न विसरणारं डेस्टिनेशन म्हणजे गणपतीपुळे. फायनली आम्ही गणपतीपुळेला पोहोचलो आणि आम्हाला पोहोचायला थोडा उशीर झालेला. 9 वाजता मंदिराचे दार बंद होतात, त्यामुळे आम्ही घाईघाईमध्ये पुढे गेलो आणि पुढे गेल्याच्या नंतर आम्हाला गणपती देवाचे दर्शनही खूप व्यवस्थितरित्या झाले आणि आम्हाला लास्टची आरतीही मिळाली.
उभा लावायचं